चुकीच्या गोष्टींवर जे पैसे खर्च केलेले आहेत ते ह्यापुढे नगरपालिकेच्या कुठल्याही कार्यक्रमात खर्च होणार नाही. पण सर हा विषय तर बरेच टाइमपासून झाला आहे, बरेच व्हिडिओ पण आले आहेत, बरेच लोकांनी व्हिडिओ पण टाकले, पण त्याच्यावर वर्किंग का नाही झालं? जे कॉप मेंबर असतात ते जनरली कुठल्या तरी फील्डमधले एक्सपर्ट असा आम्ही पार्किंग समस्या सोडवू ती कधी सोडणार. वेलकम टू अवर धानू पॉडकास्ट। आज हमारे साथ है मिस्टर रविंद्र जी फाटक। वेलकम सर। अभी आज हम बात करेंगे आगे के टॉपिक्स पे, इम्प्रूवमेंट्स पे, कि आगे काम कैसे करने वाले हैं, क्या लेआउट है, क्या प्लानिंग है नई सरकार का। प्लीज गाइड अस। सर्वप्रथम सर्व नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारीचं झेंडावंदन सगळ्यांनी अटेंड केलं असेल, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा। डहाणू नगरपालिकेची पहिली मीटिंग झाली, ती काही प्रमाणात त्याच्यामध्ये गोंधळ झाला, पण भविष्यामध्ये तो गोंधळ होणार नाही याची दक्षता घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। लोकांच्या मनात त्याबद्दल काय आहे जर तुम्ही मला विचारलं तर मी जास्त व्यवस्थितपणे सांगू शकेन। आता बरेच लोकांना माहित नसेल की मेन जे कोप करतात ते का करतात आणि त्यांची वर्किंग ऑथॉरिटीज, त्यांची लिमिटेशन्स काय असतात। डहाणू नगरपालिकेमध्ये सुद्धा 3 नियुक्त सभासद झाले, त्यापैकी 2 भाजपचे होते आणि 1 राष्ट्रवादीचा होता। जे कॉप मेंबर असतात ते जनरली कुठल्या तरी फील्डमधले एक्सपर्ट असावं अशी अपेक्षा असते, पण जनरली आता पॉलिटिकलच सगळे अपॉइंटमेंट होते, काही दृष्टीने ते चुकीचं आहे पण झालेली आहे। आता ह्यामध्ये जे नियुक्त सभासद आहेत त्यापैकी मिहिर शाह राष्ट्रवादीपासून झालेले आहेत। त्यांचा स्वभाव हा मवाळ आहे, ते काही जास्ती नगरपालिकेच्या कुठल्या गोष्टीमध्ये विरोध करत नाहीत किंवा त्यांना विचारलं तरच सल्ला देतात, संयमी भूमिका असते। पण जे भाजपचे 2 आत्ता नियुक्त सभासद झालेले आहेत त्याच्यापैकी धनंजय मेहर हे माझे मित्र आहेत, 26 वर्षापासून वकील आहेत, जरा उत्साही जास्त आहेत, त्यामुळे त्या उत्साहाच्या भरात त्यांनी मागच्या मीटिंगमध्ये थोडं जास्त बोललं असेल, पण ह्यापुढे ते संयम ठेवतील, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे। आणि तिसरे भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि माजी नगराध्यक्ष, आता ते परत कॉप का झालेले आहेत असं अनेक लोकांनी मला विचारलं। मला असं वाटतं की 5 वर्ष ते नगराध्यक्ष ते होते, त्यानंतर 3 वर्ष प्रशासकीय काळामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या कारभारावर त्यांचंच नियंत्रण होतं। अशा 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांना मनाप्रमाणे वागता आलं किंवा त्यांनी मनमानी केली, त्यांनी 8 वर्ष मनमानी केली तरी त्यांना पाहिजे तो अपेक्षित नगरपालिकेचा काही विकास करता आला नाही, म्हणून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आता राजू माच्छीच्या नेतृत्वाखाली माझ्या मनात जे करता आलं नाही ते ह्याच्या नेतृत्वाखाली पुढल्या 5 वर्षात करून दाखवू, म्हणून ते कॉप झाले असावेत असं मला वाटतं। त्यांनी संयम ठेवण्याची गरज आहे, कारण त्यांनी एक रेकॉर्ड केलेला आहे की एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडणूक लढवून त्याच्यामध्ये हार होते आणि तरी सुद्धा ते कॉप मोडून येतात, हाही एक रेकॉर्डच असेल महाराष्ट्रात असं मला वाटतं। तर त्यांनी फार जबाबदारीने संयमाने वागायला पाहिजे। भांडणं करणं आणि नगरपालिकेत आता निवडणूक झाल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे डहाणूचा विकास कसा होईल ह्याच्यावर त्यांनी लक्ष देणं अपेक्षित आहे। ते राष्ट्रीय पक्षाचे एक पदाधिकारी आहेत, ही जबाबदारी जर त्यांनी सांभाळून जर वागलं नाही तर लोकांच्या मध्ये आधीच नाराजी आहे, ती नाराजी वाढवायला ते मदत करतील असं मला वाटतं। ओके, राईट। तर पुढे आता त्या जे लोक कॉप झाले असते त्यांची वर्किंग लिमिटेशन काय असते, की त्यांना काय पॉवर असते? आता नगरपालिकेच्या वर्किंगमध्ये असं आहे की नगराध्यक्ष त्यावेळेला सभापती असतो, सभापतीला सर्व अधिकार असतात, कोणाला बोलून द्यायचं कोणाला बोलून द्यायचं नाही। आणि त्यापैकी जे कॉप मेंबर आहेत त्यांना तर बोलण्याचा अधिकार नाहीच आहे, जर त्यांना विचारलं सल्ला तरच ते बोलू शकतात, अदरवाईज त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे, त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे। पण मागच्या नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये पाहिलं तर सर्वात जास्त तेच बोलत होते। संयमाची खूपच गरज आहे, लोकांचा विकास त्यातूनच होणार आहे, भांडणातून नाही। आता आपण पुढच्या टॉपिकवर बोलूया। आता सरोवरकडे काहीतरी काम चालू आहे असं दिसतंय, व्हॉट इज इट रिगार्डिंग, काय काम चालू आहे? सरोवरच्या खालती जे काम चालू आहे ते एक डहाणू पारनाका ते चारोटी एक रस्ता
होण्याचं काम चालू आहे. RKC म्हणून कंपनी आहे, त्यांना ते अलॉट झालेलं PWD काम करते आहे. सरोवरच्या खालचं जे काम चालू आहे ते याच्यासाठी आहे की तो ब्रिज काही दिवसांनी डिसमेंटल करणार आहेत. तो ब्रिज मोठा होणार आहे, 30 मीटरचा होणार आहे, 24 मीटरचा रोड असेल आणि दोन्ही बाजूला 3-3 मीटरची फुटपाथ आणि युटिलिटीसाठी असणार आहे. त्या ब्रिजचा इतिहास असा आहे की तो 1930 साली केळकरांनी बांधलेला ब्रिज आहे. त्याला दगडी पूल म्हणून ओळखला जातो. पूर्वी त्याची उंची एवढी नव्हती, हाईट कमी होती. त्यानंतर काही वर्षांनी त्याची हाईट वाढवली. तो सिंगल वे होता, त्यानंतर तो डबल वे झाला आणि आम्ही नगरपालिकेत असताना आदिशेठ यांच्या कल्पनेतून दोन्ही बाजूला फुटपाथ करण्यासाठी जे एक्सटेन्शन केलं ते त्यांच्या काळात झालं आणि त्यामुळे त्या ब्रिजवरून फुटपाथ लोकांना उपलब्ध झाला. तर ह्या पुढेही फुटपाथ ठेवणार आहेत आणि हा 30 मीटरचा ब्रिज होणार आहे. त्यासाठी ही तयारी आहे. पावसाच्या पूर्वी ब्रिज पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे आणि तसंच कंपनीचं काम सुरू राहील असं मला वाटतं. तर ती जबाबदारी कोण घेणार की पावसाळ्यात लोकांना त्रास होऊ नये? कंपनीला त्याबाबत PWDनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की जर पावसाच्या आधी ब्रिज जर पूर्ण झाला नाही तर ट्रॅफिकची समस्या खूप निर्माण होणार आहे, खूपच अडचणी होणार आहेत. पण त्यांची कपॅसिटी आणि त्यांचं काम करण्याची इतर ठिकाणी जी माहिती आहे त्याच्यावरून ते वेळेत पूर्ण करतील अशी मला आशा आहे. तर टेंडरमध्ये काहीतरी लिमिटेशन असेल, व टाइम लिमिट? टेंडरची पूर्ण मला कल्पना नाही, पण टाइम लिमिट आहे आणि त्या लिमिटमध्ये ते पूर्ण करतील. चारोटी टू डहाणू नगरपालिकेच्या बाहेर सुद्धा काम सुरू झालेलं आहे, ते अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. तर नगरपालिकेतील जे एक्सपान्शन आहे ते आमदार आणि इतर सर्व नगरपालिकेच्या लोकांना विश्वासात घेऊनच पूर्ण करतील असं मला वाटतं. नाईस. एक विषय जे आपल्याला माहीत पडते, जेव्हा लोक बाहेरून येतात, तर एक कॉमन प्रॉब्लेम असा आहे की पब्लिक टॉयलेटची फॅसिलिटीज डहाणूमध्ये पाहिजे तेवढी नाही मिळत. त्याच्यासाठी नगरपालिकाचे काय प्रयत्न आहे? तुमचं म्हणणं खरं आहे की डहाणू नगरपालिकेच्या म्हणजे स्टेशन भागामध्ये पब्लिक टॉयलेट नाही. पहिलं पब्लिक टॉयलेट हे डेपोजवळ आहे. Correct. तर तशी जागा नगरपालिकेला उपलब्ध कोणी करून दिली की टॉयलेट करू शकू तर नगरपालिका नक्कीच प्राधान्याने ती करेल. नगराध्यक्षांनाही मी त्याप्रमाणे विनंती करीन आणि प्रशासनही त्या बाबतीत सक्रिय असेल. पण डहाणू नगरपालिकेतील जी सार्वजनिक टॉयलेट आहेत इतरत्र प्रत्येक वॉर्डमध्ये त्यांची हालत खूपच खराब आहे. मी अनेक ठिकाणी व्हिजिट दिलेले आहेत. कोणाचे दरवाजे तुटलेले आहेत, कुठे पाण्याची व्यवस्था नाही आहे, कोणाचे पॉट तुटलेले आहेत, कोणाच्या टाक्या फुल झालेल्या आहेत. तर काही ठिकाणी वापरात आहेत, काही ठिकाणी वापरत नाहीत. तर मी नगराध्यक्षांना भेटून सांगणार आहे की या सार्वजनिक टॉयलेटकडे तुम्ही दुरुस्ती करा, त्याच्याकडे लक्ष द्या आणि विशेष करून महिलांना खूपच अडचणींना सामोरं जावं लागतं. जर टॉयलेट व्यवस्थित नसेल तर कुठे बाहेर जाणार? मग त्यासाठी हे एकदम युद्ध पातळीवर ज्या टॉयलेट नगरपालिकेने इतक्या वर्ष बांधलेल्या आहेत त्या मेंटेन करायला पाहिजेत आणि उपयोगी होतील अशा पद्धतीने त्या ठेवणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. काहीतरी पावस नगराध्यक्षकडे असेल की ही जे सामान्य प्रॉब्लेम आहे टॉयलेटची, ते त्यांच्या व्हिटो पॉवर यूज करून ते प्रायोरिटीवर हे करू शकतात. राजू माची हे सेन्सिटिव्ह नगराध्यक्ष आहेत. हे काम ते प्रायोरिटीवर घेतील आणि पुढल्या काही दिवसातच हे काम पूर्ण करतील याची मला पूर्ण खात्री आहे. लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. थँक्यू. आता दुसरा एक जे मेन विषय आहे जे लोकांना अडचणीत येत आहे आणि जास्त आता अडचण वाढली आहे ते आहे पार्किंग समस्या. आता लोक कुठे पण जे अपडाऊन करणारे लोक आहेत ते लोक बाईक्स रस्त्यावर पार्क करत आहे. स्टेशनची जागा पण त्यांना पुरत नाही. ऑलमोस्ट अप टू नगरपालिकाच्या खालीपर्यंत ते लोक पार्क करताय, प्लस अन्नपूर्णा पार्कच्या मागे पण पार्क करताय. तर त्याच्यासाठी आपण आता कसं वर्किंग करू शकतो की हे ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येईल आणि लोकांना मुव्हिंग स्पेससाठी गाडी चालवायला तरी जागा मिळेल चांगली? नगरपालिकेच्या प्रचारामध्ये आम्ही नगरपालिकेच्या नागरिकांना प्रॉमिस केलेले आहे की ही पार्किंगची समस्या आम्ही सोडवू. त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि CO यांच्याबरोबर चर्चा केली. आता बाकी नगरसेवक यांच्याशी चर्चा होईल. पोलिसांचीही मदत घेतली जाईल आणि ज्या ठिकाणी नगरपालिकेने आधीपासून नो पार्किंग म्हणून लिहिलेलं आहे त्या बोर्डच्या खालती सुद्धा पार्किंग करतात. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तर नगरपालिका ह्याच्यावर पुढल्या महिन्याभरात उपाययोजना करेल. पोलिसांची मदत त्यासाठी आवश्यक आहे. पोलिसांनी सहकार्य करायला पाहिजे. जिथे चुकीचं पार्किंग होतं तिथे दंडात्मक कारवाई करायला पाहिजे.
रेल्वेचं जे पार्किंग आहे ते जर कमी पडत असेल तर ते मोठं करायला पाहिजे. त्यांचे रेट जास्ती असतील तर त्याबाबत आम्ही खासदारांना आणि बाकी लोकांनाही कळवू की सर्वसामान्य लोकांना पार्किंग परवडेल अशा प्रकारे जर रेल्वेने जर पार्किंगची व्यवस्था करून दिली तर मला वाटतं की लोक इतर तर पार्किंग करणार नाहीत आणि ही समस्या सुटेल. आणि ह्यासाठी सर्व पक्षाचे लोक आणि इव्हन जे पार्किंग करतायत तेही समजून ह्याला सहकार्य करतील. उगाचच विरोधाला विरोध करणार नाही, ती जी अपेक्षा आहे. अनेक लोकांनी मला बोलून दाखवलं की तुम्ही सांगितलंय नगरपालिकेच्या प्रचारामध्ये की आम्ही पार्किंग समस्या सोडवू, ती कधी सोडणार? ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी तुम्हाला आश्वासित करतो की पुढल्या महिना दीड महिन्यामध्ये पार्किंगवर काहीतरी सर्वानुमते उपाययोजना केली जाईल, पण त्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. ओके. पण मुद्दा अजून पण लोकांना असा आहे की पार्किंग कुठे करणार, जागा कुठे आहे? जे मुंबईला जातात त्यांनी पार्किंग रेल्वेच्या कंपाऊंडमध्येच करणं अपेक्षित आहे. जे डहाणू स्टेशनवर कुठली गोष्ट खरेदी करण्यासाठी येतात किंवा कोणाकडे जाण्यासाठी येतात त्यांनी कमी वेळासाठी कुठे पार्किंग केलं तर आपण समजू शकतो. पण अनेक लोक सकाळी 4-5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत एकाच ठिकाणी मोटरसायकल किंवा कार ठेवून जातात आणि त्यामुळे इतर वाहतुकीला आणि इतर लोकांना गैरसोय होते. ती टाळली पाहिजे. रेल्वेच्या प्रिमायसेसमध्येच पार्किंग त्यांनी करायला पाहिजे. जर जागा अपुरी असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करू. ट्रॅफिकचा हा झाला मेन रोडचा विषय. आता एक आतमधला विषय. HMP स्कूलच्या समोर रिलायन्स मॉलकडे लोक गाडी पार्क करतात. एक साईडला बाईक पार्किंगची सुविधा दिली आहे, अंडरग्राऊंड बेसमेंट पण आहे, तरी लोक कार बाहेरच पार्क करतात. त्याच्या काय पोलीस काय करत आहेत? ट्रॅफिक पोलीस काय करत आहेत? नाही, ही समस्या खरी आहे आणि त्याच्यासाठी HMP शाळेबरोबर आणि मिहिर शाह यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. तिथे जी भिंत उभी आहे त्याला एक सपोर्ट म्हणून टेपर जवळजवळ 1-1.5 मीटरचा आहे आणि त्या टेपरच्या बाहेर मग पार्किंग करायला लागतं. त्यामुळे रस्ता फार अरुंद झालेला आहे. तर भिंत पडणार नाही असा त्याला एक सपोर्ट देऊन ते टेपर काढून टाकता येईल का ही शक्यता आम्ही बघतोय. तर गाडीची एवढी स्पेस तिकडे निर्माण होईल, म्हणजे 2 व्हीलर उभं राहतील एवढी स्पेस निर्माण होईल. आणि मिहिर शहानी त्या मॉलच्या मदतीने तिथे एक माणूस उभा केलेला आहे की जो ट्रॅफिकवर नियंत्रण ठेवेल, कुठे पार्क करायचं, कसं पार्क करायचं. अँग्युलर 45 डिग्रीवरती पार्क करण्यासाठी पण आम्ही तिथे मार्किंग करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मोठ्या गाड्याही बेसमेंटमध्ये किंवा बाजूला पार्किंग करतील असं मॉलवाल्यांनी आश्वासन दिलेलं आहे. समस्या आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न आहेत. काही दिवसात तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रगती झालेली दिसेल. पण सर, हा विषय तर बरेच टाइमपासून झाला आहे, बरेच व्हिडिओ पण आले आहे, बरेच लोकांनी व्हिडिओ पण टाकले, पण त्याच्यावर वर्किंग का नाही झालं अजून? पण आता आपली नवीन बॉडी आलेली आहे आणि ते त्याच्यावर प्रयत्न करतील. सर्वांशी ह्या आधी अशी कधी मीटिंग झाली नव्हती, पण मी प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि ह्याच्यातून तोडगा निघेल असं मला वाटतंय. ओके. लुकिंग फॉरवर्ड फॉर इट की लवकरात लवकर ही समस्या पण सॉल्व्ह होईल. आणि आता पुढच्या विषयी लोकांना जे फार उत्सुकता आहे, डहाणू फेस्टिवलवर काय अपडेट्स? डहाणू फेस्टिवल होणार आहे हे तर मी सांगितलंच. नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या टीमनी ठरवलेलं आहे फेस्टिवल करायचा, नगरपालिकेचे पैसे वापरायचे नाहीत. आधीच्या लोकांनी ज्या चुका केलेल्या आहेत, चुकीच्या गोष्टींवर जे पैसे खर्च केलेले आहेत ते ह्यापुढे नगरपालिकेच्या कुठल्याही कार्यक्रमात खर्च होणार नाहीत. आता ज्या लोकांचे पैसे राहिलेले आहेत ते कोणा आहेत? मंडपवाले, लाईटवाले, अमुक असे आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्यांचे पैसे त्यांनी शिल्लक ठेवलेले आहेत. मग पैसे दिले कोणाचे? चावटचाळे करणाऱ्यांचे पैसे यांनी देऊन टाकलेले आहेत. ते चुकीचं आहे आणि हे नगरपालिकेत ह्यापुढे कधीही सहन केलं जाणार नाही. असले प्रयोगही इथे आम्ही चालू देणार नाही, नागरिकही चालू देणार नाहीत. तर त्यामुळे ह्या खर्चामध्ये कट होणार आहे आणि पारदर्शकता असेल. त्याचा प्लॅन मला नगराध्यक्षांनी सांगितलं की डेट आणि डिटेल प्लॅन ते तयार करतायत. थोड्या दिवसात ते नगरपालिका ऑफिशियली त्याची अनाउन्समेंट करेल. कधी करेल तेव्हा डेट तुम्हाला समजतील. परीक्षांची काही त्याच्यामध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही, कारण जनरली हा सोहळा शनिवार रविवार जास्ती असतो. शुक्रवारी जरी त्याचं ओपनिंग झालं तरी शनिवार रविवार असतो. त्या दिवशी कुठली परीक्षा नसते. आणि ह्याच्या आधी जे कुठेही प्रोग्राम झाले तर ह्याच वेळेत झाले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च.
त्यामुळे असं काहीतरी लहान मुलासारखं कारण सांगणं हे चुकीचं आहे. नगराध्यक्ष ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे हा प्रोग्राम कसा सक्सेसफुल होईल यासाठी पाहत आहेत आणि आपण सर्वांनी, सर्व नगरसेवकांनी ह्याला मदत करावी अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो. आणि लोकांनाही याच्यात चांगल्या प्रमाणे काम मिळतील, बाहेरचे वेंडर्स कमी येतील त्याची पण काही खात्री? नक्कीच स्थानिक लोकांना प्राधान्य असणार आहे, स्थानिक कलाकारांना प्राधान्य असणार आहे. जे काही स्टॉल दिले जातील ते मला नगराध्यक्षांनी सांगितलं की कोणाला फेवरिझम केला जाणार नाही. जे काय आहे ते लॉटरी पद्धतीने केले जाईल, पारदर्शकता असेल आणि सर्वांना म्हणजे एका कायद्याने सर्वांशी वागलं जाईल. कोणाला ह्याच्यामध्ये फेवर होणार नाही आणि त्यामुळे कोणाच्या ती नाराजी राहणार नाही असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पाळतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. धानूमध्ये बरीच काही धोकादायक इमारत आहे, त्यांच्यावर काय हायलाइट्स? नगरपालिकेने अशा धोकादायक इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत असं मला सीओकडून समजलं. त्यापैकी अनेक ह्या वेगवेगळ्या कंडिशनला आहेत, C1, C2. त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेले आहे. त्याप्रमाणे त्यांना कोणाला रिपेअर करायला, कोणाला खाली करायला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. नगरपालिकेची जुनी इमारत आहे ती पण धोकादायक आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये टू बी डिमॉलिश आहे आणि त्यामुळे नगरपालिकेच्या इमारतीमुळे स्टेशनवर बाहेर पडल्यानंतर जी वाहतुकीची समस्या आहे त्यातलं एक मोठं कारण नगरपालिकेची इमारत आहे. ती दूर होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील किंवा कायदेशीर अडचणी असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष आणि सीओनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी सर्वांना धन्यवाद देतो की जसा तुम्ही डहाणू नगरपालिकेत राजू माच्छीला निवडून देण्यात पूर्ण सहभाग दिलात तसाच ह्यापुढेही डहाणूची प्रगती करण्यासाठी आणि डहाणू नगरपालिकेचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही सहकार्य कराल, सपोर्ट कराल. धन्यवाद. Okay, thank you. So Danukers, this was our today's podcast with Mr. Ravindra Phatak. It was really nice talking to you, sir.